दरम्यान नवाब मलिक काय म्हणाले तेही आपण बघणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं विधान आहे नवाब मलिक यांचं। दिलेली सुरक्षा म्हणजे पाळत नव्हे असं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। माहितीच्या अभावी नाना पटोले आरोप करत आहेत असंही नवाब मलिकांनी म्हटलंय। आणि जर पटोलेंना किंवा त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांना नेत्यांना सुरक्षा नको असेल तर तसं त्यांनी सांगावं, तसं त्यांनी निवेदन द्यावं असं नवाब मलिक म्हणाले। संकलित करून गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला माहिती पुरवण्यात येते। मला वाटते माहितीच्या अभावी या प्रकारे त्यांनी हे आरोप करताय। या राज्यामध्ये सरकार कोणाचेही असो, राजकीय कार्यक्रम, राजकीय पक्षाचे आंदोलनं असतील, बैठका असतील किंवा महत्त्वाचे जे नेते त्यांची मूवमेंट असतील, मंत्र्यांची मूवमेंट असतील, याची नोंद विशेष एक पोलीस खाते अंतर्गत स्पेशल ब्रांच असतो, तो रिपोर्टिंग करत राहतो, त्याची माहिती संकलित करत राहत आहे। आणि त्यांच्या सगळ्यांच्या माहिती काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, भारतीय जनता पक्षाचे असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल किंवा लहान पक्षाचे असेल किंवा ट्रेड युनियनची असतील, हे सगळी माहिती संकलित करण्याचं काम गृह खात्याचे असतो। त्यांच्या माहितीच्या अभावामुळे या प्रकारे ते बोलले। नाना पटोले यांनी मांडलेली भूमिका गैर नाही असं भाई जगताप म्हणाले। त्यांचे फोन टॅप होतात, पाळत ठेवली जाते का यावर HK पाटील अधिक बोलतील असेही जगताप म्हणाले। पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतात आहेत ते आणि त्यांचं ते अति इमाने इतबारे ते करतात, आपण सगळे पाहतात। आणि मला असं वाटतं की अध्यक्ष म्हणून जे लोकांचं मत आहे ते मांडत असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं काहीच नाही।